तर आपण आता धोडंबे गावामध्ये आहोत. इथे काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी आपण मतदानाविषयी संपर्क साधणार आहोत. नमस्कार दादा, प्रथमतः आपलं नाव सांगाल? अनिल मुरलीधर रकिबे. दादा, 3 ते 4 दिवसांवर मतदान आलेलं आहे, तर त्या संदर्भात लढत कोणाची तुम्हाला काय वाटतं? लढत तशी आमच्याकडे 4 उमेदवार आहे. 4 उमेदवारांमध्ये फक्त केदार नानाच आणि ते 100% आमदार होऊ शकतात. केदार नाना का बरं? केदार नानाचं काम चांगलं आहे. केदार नानांनी तळागाळातल्या कार्यकर्त्याला उभं केलेलं आहे. आज त्यांनी त्यांच्या देवळा तालुक्यामध्ये 150-200 लोकांना स्वतःच्या उद्योगधंद्याला लावलं स्वखर्चानी. असं ते व्यक्तिमत्व आहे आणि जनतेतला माणूस आहे. अगदी रस्त्यावरती उभा राहून कुणाचंही काम करणारा माणूस आहे. मागील जे आमदार होते राहुल आहेर यांनी विकास कामे केली की नाही केली? आमच्या तर काही दृष्टीपातात नाही दिसत विकास कामं कुठे केलेली अशी. आता तुम्ही या रस्त्याने चालले, या रस्त्याची अवस्था बघताय काय आहे. तुम्ही आता रस्त्यावरच उभे आहे ना, तुम्ही त्या रस्त्याची अवस्था बघा काय आहे. माझा प्रश्न असा होता दुसरा की महायुती सरकार की महाविकास आघाडी, कोण येणार निवडून? महाविकास आघाडीच निवडून येणार. महाविकास आघाडीच का? महाविकास आघाडीच निवडून येणार. पण महाविकास आघाडी निवडून येताना अपक्षांच्याच याच्यावरती सरकार तयार होणार. असं तुम्हाला का वाटतं? का आमचा उमेदवार अपक्ष आहे आणि तो निवडून येणार आहे. असे महाराष्ट्रामध्ये 35 ते 40 लोक अपक्ष निवडून येणार आहे आणि त्यांच्याच याच्यावरती सरकार येणार आहे. तुमच्या या ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, तर त्यांच्या अशा काय समस्या आहे की त्या मागील जे आमदार होते त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीये, त्या आता पुढील जे आमदार निवडून येणार आहे ते पूर्ण करायला पाहिजे, त्यांनी पूर्ण करायला पाहिजे? तो शेतकरीचा आमदार आहे आणि तो पहिला त्यांनी लोकांना असं जाहीर सभेमधून लोकांना सांगितलं का हे अपक्षाच्याच जीवावरती सरकार येणार आहे आणि मी जिकडे जाईल तिकडे त्यांना पहिला हाच माझा प्रश्न राहील का तुम्ही माझ्या तालुक्याचा, देवळा आणि चांदवड तालुक्याचा पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवत असेल तर मी तुमच्या बरोबर येईल. असं पहिलं त्यांनी शेतीला प्राधान्य दिलंय म्हणून ते जनतेच्या मनात उतरले. त्याला विषय सर, तरुण वर्गामधनं तुम्हाला काय वाटतं, तरुण वर्गासाठी त्यांनी काय करायचं, काय करायला हवं? तरुण वर्गाच्या तर अगदी ते असे हृदयामध्ये बसलेले केदार नाना. त्यांचे म्हणजे इतके चांगले विचार आहे का उद्योगासाठी कुठेतरी MIDC निर्माण करणे आणि तरुण वर्गाला जास्तीत जास्त तरुण वर्ग हा जो बेरोजगार तरुण वर्ग आहे या तरुण वर्गाला कुठेतरी कामधंद्याला लावलं. केदार नानांसोबतच एकीकडे राहुल आहेर सुद्धा लढत आहे, त्यानंतर शिरीष कोतवाल सुद्धा उमेदवारी लढत आहे, तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, आम्हाला बाकीचं मी कोणाबद्दल काही बोलणार नाही, पण मला एकच माहिती का केदार नाना हे 100% आमदार होणार आहे. या तालुक्याचं जेही काही प्रलंबित कामं आहे, विकासाचे असू, पाण्याचे असू, शेतीचे असू, ते केदार नानाच्या माध्यमातून सोडवले जाणार आहे. केदार नानाच निवडून येतील, कारण चेहरा नवा आहे. लोक जुन्यांना सर्वांना कंटाळलेले आहे आणि शाश्वत चेहरा, विकासाचा चेहरा जर बघितला तर केदार नानाच आमदार झाले पाहिजे असं आम्हाला वाटतं. केदार नाना यांनी काही विकास कामे केली आहे का? काही आतापर्यंत चांदोड आणि देवळा विधानसभा मतदारसंघ होता आणि केदार नाना हे देवळा तालुक्यातील असल्याने त्यांनी देवळा तालुक्यातल्या सर्व विकासाचे कामं त्यांच्या हाताने केलेली आहे आणि ते नवीन चांदोडच्या भागामध्ये आलेले आणि चांदोडचा आपल्या देवळाचा विकास बघता ते चांदोडचा विकास तेवढ्याच तडप्याने, तेवढ्या ताकदीने करतील असा चांदोडच्या सर्व जनतेला विश्वास आहे. तुमच्यामध्ये काय असे विधानसभेच्या या 2024च्या निवडणुकीमध्ये 4 उमेदवार आहे देवळा चांदवड मतदारसंघात. 4ही उमेदवार आज चांगले. गणेश निंबाळकर एक शेतकरी आणि तरुण वर्गाचा एक लगतचा आहे. दुसरी गोष्ट केदार नानांचं प्रस्थ आणि काम करण्याची ताकद ही खूप चांगली आहे आणि त्यांना आजपर्यंत संधी मिळाली नाही, परंतु देवळा तालुक्याचा अभ्यास केला असता देवळा तालुक्यातून सूर असा आहे का राहुल आहेर फक्त नावाला आमदार होते, काम केदार नाना करत होते. त्यामुळं केदार नाना माग देवळा तालुका 70% राहील अशी अपेक्षा आहे. त्याच्यानंतर राहुल आहेर त्यांनी आमदारकीमध्ये कामं भरपूर केलेले, परंतु त्यांच्या काही चुकीच्या गोष्टी त्यांना आता या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांच्या चांगल्या साथीदारांनी सांगितलेल्या आहे, पण आता त्या चुकीवरती तो पडदा याच्यानंतर घेतीलच. आमदारकी इलेक्शन झाल्यानंतर त्या चुकीच्या त्या दुरुस्ती करतील, त्यामुळे त्यांचा तो मायनस पॉईंट आहे.
आणि शिरीष भाऊ हे ते पक्ष काँग्रेस पक्ष असल्यामुळे काही जनता पक्ष एकनिष्ठ आहे, तो त्यांचा वर्ग आहे, तो वर्ग त्यांना भेटणार आहे. परंतु या सर्वांमध्ये जर एकंदरीत पाहिलं तर आज नुकसान फक्त माझ्या मते राहुल दादांचं दिसतंय. कारण की जे दोन अपक्ष उमेदवार आहे हे मतं जे घेणार आहे ते फक्त राहुल दादांची मतं तुटून या दोघांकडे येणार आहे आणि शिरीष भाऊंचे 10% मतं तुटणार आहे. त्यामुळे केदारनाना चांदोड तालुक्यातून 25 ते 30 हजार जरी मतदान घेतलं, कारण 3,07,000 मतदान आहे देवळा चांदोड आणि फक्त चांदोड मध्ये 2,10,000 मतदान आहे. तर या 2,10,000 मधून जर 1,40,000 मतदान झालं तर 30,000 मतदान केदारनाना इथून घेतात ते. आणि देवळामधून जर 50,000 घेतले तर 80, आम्हाला 80 नाही 60, 65 प्लस विनर आहे. तर 65 प्लसला केदारनाना बाजी मारताय. देवळा मतदारसंघामधून कोणता असा महत्वाचा प्रश्न ऐरणीवर आहे असं तुम्हाला वाटतं? देवळा आणि चांदोड मध्ये दोघांमध्ये ना कसं माहितीये का, भारताचा एक मुद्दा होता बीजेपीकडे राम मंदिर, तसा आमचा देवळा आणि चांदोड मध्ये पाण्याचाच प्रश्न आहे, शेतीचा पाण्याचा प्रश्न. तो प्रश्न हा कोणत्याही आमदाराला त्यांनी मिटवलेला नाही अजून. दर पंचवार्षिकला त्यांची एकच, आम्ही पाण्याचा प्रश्न मिटवू, आम्ही पाण्याचा प्रश्न मिटत नाही. आमचा शेतकरी हा कोरडवाहू शेतकरी आहे, पाणी खूप होतं आमच्याकडे, परंतु खडकाळ जमीन असल्यामुळे पाणी वाहून जातं, पाणी थांबत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला फेब्रुवारी महिन्यानंतर पाण्याची कमतरता भासते आणि उन्हाळ कांद्यासारखंच पीक आहे, द्राक्षाचं पीक हे घेता येत नाही. पाण्याची अडचणी पाणी विकत घ्यावं लागतं. त्यामुळे जो चांदोड देवळा तालुक्यात जो पाणी आणल तो आमदार होईल आणि केदारनानांनी शब्द दिलाय का आम्ही पाणी आणू, तर त्यामुळे केदारनानांचं इंटरेस्ट वाटतो जास्त पाण्यामध्ये. थोडक्यात म्हणजे तुमचे केदारनाना यांना समर्थन आहे, तर तुम्ही केदारनाना यांना तुमच्या मतदारसंघातनं पाठिंबा देणार आहात. बरोबर. धन्यवाद. जो पाण्याचा प्रश्न मिटवणार आहे या बाकीच्या आमदारांना संधी दिली आहे. उत्तम बाबांनी पण भरपूर काम केलंय, ते पण आमदार होते राष्ट्रवादीकडून, शिरीष भाऊ काँग्रेसकडून होते. राहुल दादांना 10 वर्षाचा आणि चांदोड तालुक्याचा इतिहास आहे, फक्त 10 वर्ष. त्याचा जे पुढची 15 वर्षाची पंचवार्षिक आहे ती त्याच माणसाला देत नाही, हा मागचा इतिहास आहे आणि तो इतिहासच यावेळेस घडणार आहे. धन्यवाद दादा, तुमच्या प्रतिक्रिया आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला दिल्याबद्दल धन्यवाद.